इंडिया आघाडीच्या नेत्यांची अखेर उपराष्ट्रपती पदासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे। राहुल गांधींनी इंडिया आघाडीतील नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर येते। तृणमूल काँग्रेस, डीएमके, समाजवादी पार्टी, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केल्याची माहिती समोर येते। एनडीए कोणतं नाव पुढे करणार यावर पुढची रणनीती ठरणार असल्याचे समोर येत आहे। उपराष्ट्रपती पदासंदर्भात इंडिया आघाडी पुढेही चर्चा सुरूच ठेवणार असल्याची माहिती मिळते आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, काय रणनीती आहे इंडिया आघाडीची उपराष्ट्रपती पदासंदर्भात? प्रज्ञा, इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदासंदर्भात चर्चा झालेली आहे आणि उपराष्ट्रपती पदावर कोणत्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी तर याविषयीचा निर्णय हा एनडीएने उमेदवार ठरवल्यानंतर घेतला जाणार आहे। एनडीएच्या बैठकीत जेव्हा जे.पी. नड्डा आणि नरेंद्र मोदींना सर्वाधिकार देण्यात आलेत उमेदवार ठरवण्याचे, तर ते जे काही उमेदवार ठरवतील त्या उमेदवाराच्या अनुषंगाने इंडिया आघाडी आपला उमेदवार ठरवणार आहे। आपल्याला सर्वांना आठवत असेल, यापूर्वी जेव्हा द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली होती तेव्हा सुद्धा द्रौपदी मुर्मू यांचं नाव घोषित झाल्यानंतर मग काँग्रेसच्या वतीने आणि विरोधी पक्षांकडून त्यांचा उमेदवार देण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने देण्यात आला होता की त्या महिला आहेत तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी सुद्धा त्यांनी महिला उमेदवारच दिल्या होत्या। त्याच अनुषंगाने आता देखील ज्या पद्धतीने एनडीएचा उमेदवार असेल, ज्या निकषांमध्ये बसणारा, ज्या क्रायटेरियातील एनडीएचा उमेदवार असेल त्यानुसार इंडिया आघाडी आपला उमेदवार ठरवणार आहे। त्यामुळे राहुल गांधींनी याविषयी शिवसेना, ठाकरे, त्यासोबतच समाजवादी पार्टी, त्यासोबत डीएमके अशा सर्व पक्षांसोबत याविषयी चर्चा केलेली आहे। राष्ट्रवादी ठीक आहे, त्यामुळे आता उपराष्ट्रपती पदासंदर्भात इंडियाची काय रणनीती ठरते आणि कोणतं नाव समोर येतं याकडे लक्ष असेल। सोमेश, धन्यवाद।